माजी आमदार बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय। काँग्रेसमध्ये आता त्यांनी राजीनामा दिलाय। मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ मुंबईमध्ये काँग्रेसला हा एक मोठा धक्का मानला जातोय। सिद्दीकींनी राजीनामा दिल्याची माहिती ट्विट केलेली आहे। बाबा सिद्दीकी आता अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगतीये। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। देवेंद्र, एक महत्त्वाची बातमी मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून येते। बाबा सिद्दीकींसंदर्भातली माजी आमदार आहेत बाबा सिद्दीकी, काँग्रेसमधून त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय। अनुभव गेल्या काही दिवसापासून जी चर्चा होती ती खरी ठरताना दिसत आहे। तर माजी आमदार काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि जी चर्चा आहे त्यानुसार बाबा सिद्दीकी हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। काही दिवसांपूर्वीच या सगळ्या बाबतच्या घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळत होत्या। त्यावेळेस त्यांनी नकार दिला असला तरी आज त्यांनी स्वतः ट्विट करून त्या पद्धतीची माहिती दिलेली आहे। काँग्रेसमधून त्यांनी राजीनामा दिलेला आहे। स्वाभाविक आहे, काँग्रेससाठी खास करून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार बाबा सिद्दीकी जे आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। तर त्यांचे जे पुत्र आहेत जिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत। त्यांच्याबाबतची जी भूमिका आहे ती अद्यापपर्यंत तरी स्पष्ट झाली नसली तरी बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिलेला आहे आणि येत्या काही दिवसातच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीची माहिती मिळते आहे। अच्छा देवेंद्र, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यापूर्वी मिलिंद देवरांनी काँग्रेसचा हात सोडला आणि ते शिंदे गटामध्ये सहभागी झाले। आता बाबा सिद्दीकी सुद्धा काँग्रेसला रामराम ठोकतायत। त्यांनी राजीनामा दिलेला आहे। एकंदरीतच काँग्रेसला लागलेली ही गळती निश्चितच काँग्रेससाठी धोकादायक मुंबईमध्ये म्हणावी लागेल। नक्कीच अनुपमा, कारण लोकसभाच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या आहेत आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसला खास करून हा मोठा झटका मानला जातोय। मिलिंद देवरा यांनी काही दिवसापूर्वीच शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला, तर बाबा सिद्दीकी हे देखील मुंबई काँग्रेसमधलं एक मोठं नाव आहेत, माजी आमदार आहेत आणि त्यांच्या प्रवेशामुळे स्वाभाविक आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा एक मोठा झटका मानला जातोय। धन्यवाद देवेंद्र दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बाबा सिद्दीकी एक काँग्रेसमधलं मोठं नाव होतं आणि मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचं त्यांचं नेतृत्व होतं। खरं तर 1999, 2004, 2009 मध्ये सलग 3 वेळा ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता। कामगार राज्यमंत्री होते, अनेक खाती त्यांनी सांभाळलेली आहेत। 92 ते 97 मुंबई महापालिका निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून विजयी झाले होते। त्यामुळे काँग्रेसचा एक मोठा आधार मुंबईमधून आता दुसऱ्या पक्षात जातोय असं म्हणावं लागेल।